नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. खूप जणांना चव कडू असते म्हणून कारल्याची भाजी अजिबात आवडत नाही. पण आज आपण अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्याचबरोबर मधुमेहींसाठी कारल्याचा रसही बघूयात. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भरली कारली करण्यासाठी लागणारे साहित्य असे: छोटी कोवळी कारली 1/2 किलो, रिफाईंड तेल अंदाजे 3 टेबलस्पून, बेसन पीठ 2 टेबलस्पून, गूळ, धणेपूड, जिरेपूड प्रत्येकी 1/2 टेबलस्पून, दाण्याचा कूट 4 टेबलस्पून, तांबडं तिखट व मोहरी प्रत्येकी अर्धा टेबलस्पून, चिंचेचा कोळ आणि खोबऱ्याचा किस प्रत्येकी 1 टेबलस्पून, हळद आणि हिंग प्रत्येकी 1 पिंच, गरम मसाला 1/2 टेबलस्पून, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी आणि मीठ गरजेनुसार. भरली कारली करण्यासाठी आपण बाजारातनं छोटी छोटी कोवळी कारली आणलेली आहेत. सर्वप्रथम कारली आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊयात, म्हणजे त्यातली माती आणि घाण निघून जाते. कारल्याच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते, म्हणून कारल्याची भाजी आठवड्यातून एकदा तरी खायला हवी. आपण ही कारली 2 मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. कारली पाण्यातून निथळून काढून ती स्वच्छ कापडावर ठेवूयात आणि स्वच्छ कोरडी करून घेऊयात. कोरडी करत असताना पाणी व्यवस्थित कापडाला टिपलं गेलं पाहिजे. कारली धुतलेले पाणी आता आपण फेकून देऊयात. कोरडी झालेली कारली एका पॉटमध्ये ठेवूयात. प्रत्येक कारल्याला सुरीने मध्यभागी खापा पाडून घेऊयात. खापा पाडताना किंवा छेद देताना कारल्याचे 2 भाग होणार नाहीत ह्याची दक्षता घेऊयात. लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक ह्यासारखे पोषक घटक कारल्यामध्ये असतात. सुरीने खापा करताना कारल्यामध्ये आळी नाही ना किंवा ते किडलेले नाहीत ना हे काळजीपूर्वक पाहूयात. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने सगळ्या कारल्यांच्या आपल्या खापा तयार करून झालेल्या आहेत. आता इथे आपण वाटीमध्ये बारीक मीठ घेतलेलं आहे. प्रत्येक कारल्याची खाप आता आपण अतिशय काळजीपूर्वक उघडणार आहोत आणि त्यामध्ये थोडं थोडं मीठ भरणार आहोत. कारल्याच्या 2 फोडी होणार नाहीत किंवा तुकडे होणार नाहीत ह्याची आपण दक्षता घेणार आहोत. कारलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तुम्ही पाहू शकता सगळ्या कारल्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे. आपण ही कारल्याची भाजी उद्या सकाळी करणार आहोत, त्यामुळे मीठ भरलेल्या कारल्यांवर आपण आता झाकण ठेवणार आहोत आणि रात्रभर ते बाजूला ठेवणार आहोत. कारण असं की रात्रीतून मिठाला पाणी सुटेल आणि त्या मिठाच्या पाण्यातून कारल्यातला सगळा कडवटपणा बाहेर येईल. सकाळ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मिठाला पाणी सुटून त्या पाण्यामध्ये कारल्याचा कडवटपणा उतरलेला आहे. हे पाणी आता आपण टाकून देऊयात आणि कारल्यामध्ये थोडं नवीन पाणी घालूयात. ही कारली आता आपण पुन्हा एकदा धुवून घेत आहोत. आता वरच्यावर कारल्याची सालं आपल्याला काढायची आहेत, कारण ॲक्च्युअली सालीमध्येच जास्त कडवटपणा असतो. मधुमेहींची साखर नियंत्रित करण्याचं काम कारलं करतं, त्यामुळे मधुमेहींसाठी ह्या काढत असलेल्या कारल्याच्या सालींचा रस कसा करायचा ते आपण ह्याच व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी पाहूयात. शरीरातील कर्करोगाच्या पेशींशी झुंज देण्याचं काम कारल्यातील घटक करतात. म्हणूनच कॅन्सर किंवा डायबेटिक पेशंटनी कारल्याचा रस आवर्जून प्यावा, तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्यात शेवटी दाखवणार आहे. काल आपण कारल्याच्या आतमध्ये जे मीठ भरलं होतं रात्री, ते सगळं आपण आत्ता काढून घेणार आहोत, म्हणजे भाजीमध्ये खारटपणा राहत नाही. कारल्याची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
कारल्याची भाजी करताना आपण बिया अजिबात काढणार नाही आहोत, कारण कारल्याच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. कारल्याच्या या बिया शरीरातली चरबी जाळण्याचं काम करतात. एक लक्षात ठेवायचं, पिकत आलेल्या बिया असतील किंवा आतून जर कारलं पूर्ण पिकलेलं असेल तर ते अजिबात घ्यायचं नाही. तुम्ही पाहू शकता पुन्हा आपलं एवढं कडवट पाणी निघालेलं आहे. कारल्याच्या ह्या ज्या बाहेर लांब पातळ काड्या आहेत त्या आता आपण कट करून घेऊयात. आता कारल्यात भरण्याचं स्टफिंग करण्यासाठी गॅसवर आपण पॅन तापत ठेवलेला आहे. त्यात आपण 1 टेबलस्पून रिफाईंड तेल घालूयात. कढई गोल फिरवून तेल कढईला आतून पसरवून घेऊयात. गॅस मीडियम फ्लेमवर आहे, पण तेल तापल्यावर मात्र आपण गॅस लगेचच बंद करूयात. तापलेल्या तेलामध्ये 2 टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ घालूयात आणि छान भाजून घेऊयात. गॅस बंद असल्यामुळे तसंच कढई आणि तेल पुरेसं तापलेलं असल्यानं बेसन आपलं अजिबात जळत नाही आणि आतून कच्चंही राहत नाही. आपलं बेसन भाजून झालेलं आहे. भाजलेलं बेसन 5 मिनटं थंड करून घेऊयात. 5 मिनटं झालेली आहेत. बेसन पुरेसं थंड झालेलं आहे. त्यात आपण घालूयात पाव टेबलस्पून गूळ, 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ आणि छान घोटून घेऊयात. बेसन घोटून झाल्यावर त्यात घालूयात 4 टेबलस्पून दाण्याचा कूट, 1 टेबलस्पून खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस तव्यावर मी थोडासा भाजून घेतलेला आहे. अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट, पाऊण टेबलस्पून गरम मसाला, पाव टेबलस्पून धणेपूड, पाव टेबलस्पून जिरेपूड, 1 पिंच हिंग, 1 पिंच हळद, अर्धा टेबलस्पून मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून सगळे घटक छान कालवून घेऊयात. तुम्हाला दिसतच असेल चिंचेच्या कोळामुळे स्टफिंगला ओलसरपणा आलेला आहे. तयार केलेले स्टफिंग आता आपण कारल्याच्या खाप्यांमध्ये भरून घेणार आहोत. अतिशय काळजीपूर्वक भरूयात, कारण कारली तुटून त्याचे 2 भाग किंवा 2 फोडी होता कामा नयेत. स्टफिंग भरताना भरपूर आणि ठासून भरायचं आहे. लक्षात ठेवा, आपण बिया काढलेल्या नाही आहेत. बिया आपण आत तशाच ठेवणार आहोत. कारल्याची भाजी पोटातले जंत बाहेर काढण्याचं काम करते, म्हणून कारल्याची भाजी तर लहान मुलांना आवर्जून खायला द्यावी. अशा पद्धतीने आपलं सगळं स्टफिंग कारल्यामध्ये भरून झालेलं आहे. स्टफ केलेली कारली आपण कुकरच्या डब्यामध्ये शिफ्ट करून घेऊयात आणि डबा कुकरमध्ये ठेवून 2 शिट्ट्या घेऊन कारली छान उकडवून घेऊयात. कारली उकडवून घेण्याचं कारण असं की त्यामुळे स्टफिंगला घट्टपणा येतो आणि स्टफिंग बाहेर येत नाही. शिवाय कडवटपणा पण कारल्याचा निघून जातो. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकरची वाफ मोरेपर्यंत मधुमेहींसाठी कारल्याचा रस कसा करायचा ते आता आपण बघूयात. आपण ही जी कारल्याची सालं सगळ्यात सुरुवातीला काढलेली होती ती मिक्सरच्या छोट्या जारमध्ये घालूयात. त्यात अर्धा पिंच सैंधव मीठ घालूयात आणि छोटा अर्धा कप पाणी घालून मिक्सरमधनं त्याचा रस काढून घेऊयात. तयार झालेला कारल्याचा रस आपण आता कपात गाळून घेऊयात. गाळणीतील चोथा चमच्याने प्रेस करायचा, म्हणजे कारल्यातला सगळा अर्क रसामध्ये उतरतो. अंदाजे अर्धा टेबलस्पून लिंबाचा रस घालून हलवून घ्यायचं. हा कारल्याचा रस जेव्हा जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा तेव्हा जर करून प्यायला तर साखर नियंत्रित व्हायला नक्कीच मदत होईल. कुकरची वाफ मोरलेली आहे. तुम्ही पाहू शकता आपली कारली अतिशय छान उकडवली गेलेली आहेत. कारल्याच्या आतलं सारणसुद्धा छान शिजलेलं आहे. आता आपल्याला ही शिजलेली कारली फक्त फोडणीमध्ये घालायची आहेत. फोडणी करण्यासाठी गॅसवर आपण पॅन तापत ठेवलेला आहे. पॅनमध्ये 2 टेबलस्पून रिफाईंड तेल घालून पॅनला आतून
आपण सगळीकडे तेल पसरवून घेऊयात. ह्यात आपल्याला तेलामध्ये आपण घालूयात अर्धा टेबलस्पून मोहरी. मोहरी तडतडायला लागल्यावर नेहमीप्रमाणे लगेचच गॅस बंद करूयात. घालूयात अर्धा पिंच हिंग आणि अर्धा पिंच हळद. आता सर्वात शेवटी फोडणीमध्ये उकडवलेली कारली घालून फक्त वर खाली हलवून घेऊयात. फोडणी शिजवलेल्या कारल्याला सगळीकडे लागायला हवी. तुम्ही इथं पाहू शकता स्टफिंग अजिबात बाहेर येत नाहीये. कारली तर अजिबात फुटत नाहीयेत. भाजी झालेली आहे. गॅस बंद करूयात. गार्निशिंगसाठी कोथिंबीर, थोडं सुकं खोबरं. अशा पद्धतीने आपली भरल्या कारल्याची भाजी तयार आहे. अगदी हे कारलं नुसतं जरी खाल्लं तरी ते कडू लागणार नाही ह्याची मला खात्री आहे. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका.